नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये अगदी हॉटेलमध्ये भेटते किंवा गाड्यावर भेटते असं चिकन 65। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। तसेच तुम्ही जर का आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण चिकन 65 बनवतोय, त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण यामध्ये मसाले वापरतोय। तर त्यासाठी सुरुवातीला आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे आपण 2 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। या ठिकाणी आपण हिरवी चटणी सुद्धा वापरतो। यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि पुदिना हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यात आपण 2 चमचा वापरणार आहे। आता यानंतर यामध्ये आपण एकदम बारीक बारीक चिरलेले 2 ते 3 पानं कढीपत्त्याचे वापरणार आहे। त्यानंतर यामध्ये मी इथे 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। तसंच यानंतर आपण यामध्ये 1 चमचा पण लाल तिखट घातलेला आहे। तर लाल तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं आहे, कमी जास्त आपण करू शकतो। त्यानंतर तुम्ही इथे बघितलं असेल की मी अगदी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि चाट मसाल्यानंतर आपण इथे काळी मिरी पावडर सुद्धा घालायची आहे। हे सर्व मसाले घातल्यानंतर इथे तुम्ही बघू शकला असाल की मी इथे 4 ते 5 चमचा एकदम घट्ट दही वापरलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण चिकनला लावून घेणार आहे आणि चिकनला लावल्यानंतर आपण जवळजवळ हे 2 तास हे असंच मुरत ठेवायचं आहे। रात्रभर ठेवलं तर आणखीन छान चव येते। आता 2 तासानंतर यामध्ये सुरुवातीला आपण 2 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण 4 ते 5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि पुन्हा आपण 2 चमचा मैदा घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे। आता इथे आपण 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत। आता या पिठांमध्येच पीठ सुकं असताना आपण थोडंसं गरम केलेलं तेल घालायचं आहे। त्यामुळे आपले जे चिकन 65 आहे त्याचं जे वरचं कोटिंग आहे ते एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होणार आहे। आता हे आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चिकनला व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे आणि ही पीठ लावण्याची प्रोसेस आहे ते अगदी आपण तळायच्या आधी 5 मिनिटं करायची आहे। आता हे जर का पीठ आपण लावून तसंच ठेवलं तर या पिठाला पाणी सुटण्याची जास्त शक्यता आहे आणि जास्त ते पातळ होऊ शकतं। तर आपल्याला एकदम घट्ट असं कोटिंग हवं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, तर या ठिकाणी आपलं कोटिंग तयार झालेलं आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे, जास्त हाय किंवा लो नको। हाय असेल तर वरून करपून जाईल आणि आतमध्ये कच्चं राहील आणि लो असेल तर आपले जे चिकन 65 आहे ते एकदम तेलकट होईल। तर त्यासाठी परफेक्ट प्रमाण म्हणजे तेल हे मीडियम गरम असायला हवं आणि एका वेळेला जास्त चिकन घालायचं नाही। एकदम 4 ते 5 असे पीस घालायचे आणि तळून घ्यायचं। आता इथे तुम्ही बघू शकता की चिकन तेलामध्ये घालून एक 10 ते 20 सेकंदामध्येच चिकनचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि असं आपण सतत हलवत जवळजवळ एक 2 ते 3 मिनिट आपल्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अगदी क्रिस्पी कोटिंग होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। परंतु हे भाजत असताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, लो किंवा हाय करायचा नाही आणि एक 2-3 मिनिटांमध्येच आपलं चिकन आहे ते व्यवस्थित तळून तयार झालेलं आहे। आता याचप्रमाणे आपण सर्व चिकन तळून घेतलेलं आहे। आता चिकन तळून झाल्यानंतर इथे आपल्याला एक छानशी फोडणी तयार करायची आहे। त्यासाठी इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे। शक्यतो लोखंडी कढई या आणखीन छान स्वाद येतो, त्यामुळे इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये मी 2 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की मी इथे लसूणच्या 4 ते 5 पाकळ्या व्यवस्थित बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण कढीपत्तासुद्धा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे कढीपत्त्यासोबत आपण एक 2 ते 3 मी हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत।
आता ही फोडणी करत असताना सुद्धा गॅस मीडियम ठेवायचा आहे. आपली मस्तपैकी मिरची आणि कढीपत्ता लसूण एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे तयार केलेलं चिकन 65 आहे, जे चिकन तळलेलं आहे ते या कढईमध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चिकनला व्यवस्थित या फोडणीचा छान असा फ्लेवर लागेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे अशी फोडणी परतत असताना आपण जे तयार केलेलं कोटिंग आहे ते आणखीन थोडंसं क्रिस्पी होतं आणि एकदम छान आपल्याला क्रिस्पी चिकन 65 खायला मिळतं. तर मी साधारण 2 ते 3 मिनिट व्यवस्थित हे असंच मीडियम फ्लेमवरती परतत राहणार आहे. आणि यानंतर आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे. यानंतर असं मस्तपैकी असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे आता तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली आपली चिकन 65ची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.